श्रीमद भागवत महापुराणम स्कंद 5 अध्याय 14 संसार रूप अरण्याचे स्पष्टीकरण। श्री शुकाचार्य म्हणतात, देहाभिमानी जीवाच्या कडून सत्वादी गुणाच्या भेदामुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे होत राहतात। त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीराची होणारा जो संयोग वियोगादी रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो, त्याला अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 दारे होत। त्यांना अधीन होऊन हा जीवनसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाराप्रमाणे भगवान विष्णूच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निवड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो। येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागते। अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही, तरी सुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी व श्रीगुरूंच्या चरणारविंदकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्तभ्रमराच्या मार्गाने जात नाही। मनासहित 6 इंद्रिये या संसारवनात आपल्याला कर्माच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत। पुष्कळशे कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे। तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो। परंतु ज्या मनुष्याचे बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही, त्याच्या त्या धर्मापयोगी धनाला ही मन सहित 6 इंद्रिये पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तीद्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवणूक तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेमान प्रामुख्याने अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्याच्या समूहाने धन चोर लुटारू लुटून नेतात। एवढेच काय, त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा त्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते। परंतु ज्याची कर्म प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात, त्या अर्थलोलुप्त कुटुंबाप्रमुख्याचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो। जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरण केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे वेली गवत इत्यादींनी भरून जाते, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमातही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्माचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही, कारण हे घर कामनांचा पिटारा आहे। त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनलोभी बाहेरच्या प्राण्यांना डास आणि मच्छराप्रमाणे नीच मनुष्यापासून तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादीपासून हानी पोचत असते। कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मत्स्य लोकांना सत्य समजू लागतो। नंतर खाणे पिणे स्त्रीसंग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयाच्या मागे धावत जातो। कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थाचे मूळ असणाऱ्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून जे मिळवण्यासाठी आषाढभूतपणे असा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या वेताळाच्या मागे धावतो। कधी या शरीराला जिवंत ठेवणे घर अन्न पाणी धन इत्यादीमध्ये
आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो. अशी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसून घेते तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाठावयाच्या धर्मामर्यादा देवाची विचार करीत नाही. त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्माच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो. कधी आपले आपणच एखादे वेळी विषयाच्या मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादी कालापासून देहामध्ये आप्तबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयाच्या पाठीमागेच पुन्हा धावून लागतो. कधी प्रत्यक्ष आवाज असणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूच्या पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुट्याप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजात घरी पडणाऱ्या दटावनाने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात. पूर्वपुण्य योगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारी पाप वृक्ष, वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरीप्रमाणे आहेत. ज्याचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही, तसेच जे जिवंत असून मुर्द्याप्रमाणे आहेत, अशा कंजूस पुरुषाचा आश्रय घेतो. कधी असत पुरुषाशी संबंध असल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला घुलतो. दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही तेव्हा तो आपल्यासारख्या पितापुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र याच्या एखाद्या तुकड्याचाही त्याच्याजवळ पाहतो. त्याला फाडून खायला तो तयार होतो. कधी वणव्यासारख्या असणाऱ्या, चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामात दुःख देणाऱ्या घरामध्ये आणि तिथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो. कधी काळाप्रमाणे भयंकर असणाऱ्या राजारूप राक्षसाच्या परमप्रिय धनरूप प्राण्याला हिरावून घेतो. त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो. कधी काल्पनिक पदार्थाप्रमाणे मिथ्या असणारा पिता, पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्याच्या सहवासात स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो. गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताच्या दुर्गम कडा चढवण्यासारखेच आहे. लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणीमुळे क्लेश भोगून काटेकोटे असणाऱ्या जमिनीवरून चालताना व्यक्तीप्रमाणे दुःख होते. कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो. नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुर्द्याप्रमाणे झोपून राहतो. त्याच वेळी त्याला कशाचीच शुद्ध राहत नाही. कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते याचे दात पडून जातात. तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि ममस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी आंधळ्याप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत जाऊन पडतो. कधी विषय सुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू पाहतो तेव्हा तिचे स्वामी आणि राजा त्याच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक व वैदिक अशी दोन प्रकारची जीवाला संसारात ढकलतात. जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिंसा येऊन
हिसकावून घेतो आणि त्याच्याही पासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो. अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात. एके ठिकाणी राहत नाहीत. कधीकधी थंडी, वारा इत्यादी अनेक आदिदैवक आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करतात. असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो. कधी एकमेकांत देवघेवाणीचे व्यवहार करताना कोण्या दुसऱ्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो, तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो. पूर्वीच्या विघ्नाव्यतिरिक्त या मार्गात सुख, दुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या, अपमान, तहान, भोग, आधी, व्याधी, जन्म, वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत. एखादे वेळी देवमायारूपिणी स्त्रीच्या बहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो, तेव्हा तिच्यासाठी घर तयार करणाऱ्या चिंतेत बुडून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र, कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे, नेत्रकटाक्ष आणि हावभाव याच्यामध्ये आसक्त हो चित्त त्याच्यातच गुंतल्याने इंद्रियाचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो. कालचक्र ते साक्षात भगवान विष्णूचे आयुध आहेत. परमाणूपासून दीपराध्यापर्यंत ते क्षण, घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे. ते नेहमी दक्ष राहून फिरत असते. वेगाने बदलणाऱ्या बाल्य, तारुण्य इत्यादी अवस्था या त्याच्या वेगच आहेत. त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून शूद्रादी शूद्र गवताप्रमाणे सर्व चराचरांचा निरंतर संहार करीत राहतो. कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही. त्याची भीती ओळखून सुद्धा त्याचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे. त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकाच्या फिर्यात अडकून कावळे, गिधाडे, बगळे, वटवाघूळ यासारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो. ज्या देवतांचा फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रामध्ये उल्लेख आहे, तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच, पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो, तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो. परंतु उपनयन संस्कारानंतर श्रोत, स्मार्त कर्मद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत, ते त्याला चांगलेच वाटत नाहीत. म्हणून हा वेदोक्त आचरणांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्रकुळामध्ये प्रवेश करतो, ज्याचा स्वभाव धर्म वानराच्या प्रमाणे फक्त कुटुंबापोषण आणि स्त्री सेवन करणे एवढ्यातच असतो. तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करणारे याची वृत्ती अत्यंत शूद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी विषयभोगात अडकलेले त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही. लौकिक सुख हे ज्याचे फळ आहे, अशा वृक्ष जातीप्रमाणे घरातच सुख मानून वानराप्रमाणे स्त्रीपुत्रांमध्ये आसक्ती होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादी विषयभोगातच घालवतो. अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुख दुःखे भोगीत हा रोग जीवरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्तीला भीत असतो. कधी थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो, त्यावेळी अपार विषयाच्या चिंतेने तो खिन्न होतो. कधी आपापसात खरेदी विक्री करताना लवाडी केली तर थोडेसे धन त्याच्या हाती लागते. कधी धन सापडल्यावर जेव्हा त्याच्याजवळ झोपणे, बसणे, खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहत नाही, तेव्हा आपले इच्छित भोग भोगल्या कारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गाने ती मिळवण्याचा निश्चय करतो. यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्याकडून अपमानित व्हावे लागते. अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकांवर वैरभाव वाढू नये हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार आपापसात वैवाहिक संबंध जोडतो आणि तोडतो सुद्धा.
या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊनही वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला तेथे सोडून देतो आणि नव्याने जमल्याची संगत धरतो. कधी कोणासाठी शोक करतो, कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो, कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो, कोणाशी भांडण तंटा करतो, काही संकटे आले तर रडू ओरडू लागतो. कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरडून जातो, कधी गाऊ लागतो, तर कधी त्याच्यासाठी बंधनात पडल्यात संकोच करीत नाही. साधुवृंद यांच्याकडे कधी येत नाही आणि हा साधुसंगतीपासून नेहमी वंचित राहतो. अशा प्रकारे हा नेहमी पुढीच जात आहे. येथून याची यात्रा सुरू झाली आणि तिथे या यात्रेचा शेवट समजावा जातो. या परमात्म्याजवळ आज अजूनही हा परतत नाही. योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोहोचत नाही. त्यांनी सर्व प्रकारच्या प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे. ते निवृत्तीपरायण संयमी मनुजनच त्याला प्राप्त करू शकतात. जनांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञाचे अनुष्ठान करणारे राजर्षी सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात. तसेच त्यांच्याविषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकात जातात. आपल्या पुण्यकर्मारूप वेदीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून या नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो. स्वर्ग इत्यादी ऊर्ध्वलोकात जाण्याची हीच दशा होते. राजर्षी भरताविषयी असे म्हणतात, जसे एखाद्या माशी गरुडाशी बरोबर करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरताच्या मार्गात अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही. पुण्यकीर्ती श्रीहरीमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र आणि राज्य याच्या सुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता. त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, संपत्ती आणि स्त्रीची एवढीच काय जिच्यापासून मोठमोठाले देवता आतुरलेल्या असतात, परंतु जी स्वतः भरताच्या स्वतःबद्दल मर्जीसाठी त्याच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती. हे सर्व त्यांनीच शोभणारे होते, कारण ज्या महानुभावाचे चित्त भगवान मधुसूदनाच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले आहे त्याच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा तुच्छ आहे. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की धर्माचे रक्षण करणारे धर्मनिष्ठामध्ये निपुण योगस्वरूप सांख्ययोगाचे प्रतिपादक प्रकृतीचे अशी अधीश्वर यज्ञमूर्ती अशा सर्वतोयामी यामी हरींना नमस्कार असो. राजर्षी भरताचे पवित्र गुण आणि कर्माची भक्तजना सुद्धा प्रशंसा करतात. त्याचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे, लोकांमध्ये सुयश वाढणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. जो पुरुष हे ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसरीकडे काहीही मागावे लागत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरनाथ भगवान की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.